नमस्कार, मैं हेतल परमार, प्रभाग 5 सभापति और प्रभाग 20 की नगर सेविका। और आज हमारे साथ में जो लोक अपेक्षा न्यूज है, जो मुख्य संपादक है, उनका नाम है राजेश्वर पालमकर जी, जिन्होंने बहुत ही अच्छा न्यूज चैनल हमें अर्पित किया है, जिसमें हम बहुत ही अच्छी और हमारे लिए बहुत ही अच्छी खबरें वो छापते हैं। जो भी सत्य है उसे बाहर लाते हैं और हम उन्हीं के प्रेस के द्वारा अपना जो भी कार्य है वो सामने रख पाते हैं, जिससे आप सभी को पता चलता है कि हम कार्य करने के लिए कितने सक्षम हैं। तो लोक अपेक्षा न्यूज को मैं अपने तरफ से बहुत सारी ढेर सारी शुभकामनाएं देती हूँ और अपेक्षा रखती हूँ कि आप ऐसे ही सभी नगर सेवक नगर सेविकाएं और इनकी जो भी सत्य घटना होगी उसको आप बखूबी अच्छे से निभाएंगे, ऐसी अपेक्षा रखते हुए आपको बहुत बहुत नमस्कार, लोकापेक्षा न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी संजना। नजर टाकूया आजच्या महत्त्वपूर्ण बातम्यांवरती। लोकशाही प्रधान देशात तुमची मनमानी चालणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला झापले। देशभरातील लवादांमधील रिक्त पदे भरण्यासंबंधी केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला। निवड समितीने ज्या नावांची शिफारस केली होती त्यातून केंद्र सरकारने स्वतःच्या मर्जीने नावांची निवड केली। आपण लोकशाही प्रधान देशात आहोत, इथे कायद्याचे राज्य असून आपण संविधानानुसार काम करतो। सरकार समितीच्या नावांचा स्वीकार करणार नसल्याचे बोलू शकत नाही, ही मनमानी चालणार नाही, अशा कडक शब्दात न्यायालयाने केंद्र सरकारला झापले। या प्रकरणी सरन्यायाधीश NV रमन्ना यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी झाली। लवादांमधील रिक्त पदे भरण्यासाठी विद्यमान न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने नावांची यादी दिली होती। यात निवड यादी आणि प्रतीक्षा यादी होती, मात्र केंद्र सरकारने आपल्या मर्जीने निवड यादीतून काही नावे निवडली, बाकी नावांकडे दुर्लक्ष केले आणि प्रतीक्षा यादीतील नावे निवडली। सेवा नियमावलीनुसार तुम्ही निवड यादीतील नावे सोडून प्रतीक्षा यादीतील नावे निवडू शकत नाही, असं खंडपीठाने केंद्र सरकारला बजावलं। कर्जात बुडालेल्या एअर इंडियाच्या खरेदीसाठी टाटा सन्सची बोली। आर्थिक संकटात असलेल्या सरकारी कंपनी एअर इंडियाच्या खरेदीसाठी टाटा सन्सनं बोली लावली आहे। कंपनी प्रवक्त्यांनी ही माहिती दिली। दुसरीकडे गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागानेही खरेदीसाठी टाटा सन्सचा प्रस्ताव मिळाल्याचं सांगितलं। टाटाने लावलेली बोली यशस्वी ठरली तर 67 वर्षांनंतर पुन्हा एकदा मालकी हक्क टाटाकडे जाणार आहे। टाटा समूहाने 1932 मध्ये टाटा एअरलाइन्स या नावाने एअर इंडियाची सुरुवात केली होती। त्यानंतर भारत सरकारने 1953 साली आपल्या ताब्यात घेतली होती। आता एअर इंडियाचा मालकी हक्क मिळाल्यानंतर 4000 डोमेस्टिक आणि 1800 आंतरराष्ट्रीय आणि पार्किंगची जागा मिळणार आहे। एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी अनेक प्रस्ताव मिळाले आहेत, त्याचबरोबर टाटा सन्सचा प्रस्ताव देखील मिळाला आहे, असं ट्विट DIPAM चे सचिव तुहिन कांत पांडे यांनी केलं आहे। एअर इंडिया विकण्याची प्रक्रिया जानेवारी 2020 पासून सुरू झाली होती, मात्र कोरोना संकटामुळे यात विलंब झाला। एप्रिल 2021 मध्ये सरकारने पुन्हा एकदा कंपन्यांना बोली लावण्याचा प्रस्ताव दिला। यापूर्वी 2017 मध्ये सरकारने एअर इंडियाचा लिलाव सुरू केला होता, मात्र तेव्हा कोणत्याही कंपनीने स्वारस्य दाखवलं नव्हतं। 2007 मध्ये इंडिया एअरलाइन्स मध्ये विलीनीकरण झाल्यानंतर एअर इंडियाला तोटा होण्यास सुरुवात झाली होती। सध्या एअर इंडियावर 60,074 कोटी रुपयांचं कर्ज आहे, मात्र खरेदी करणाऱ्या कंपनीला 23,286.5 कोटी द्यावे लागणार आहेत। उर्वरित कर्ज विशेषतः तयार केलेल्या एअर इंडिया असेट्स होल्डिंग लिमिटेडला हस्तांतरित केले जाईल। याचा अर्थ उर्वरित कर्ज सरकारच उचलणार आहे। 2009च्या स्वाईन फ्लू साथीचा विषाणू अजूनही फिरत आहे। कोरोना व्हायरस नाहीसा होणार नाही, WHO ने दिली माहिती। जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य तज्ञ वेळोवेळी याबद्दल नवीन माहिती शेअर करत राहतात। दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली ताजी माहिती निराशाजनक आहे। WHO ने असे म्हटले आहे की कोरोनाला सध्या महामारीच्या श्रेणीत ठेवले जाईल, कारण कोरोना नाहीसा होणार नाही। WHOच्या निवेदनामुळे हे स्पष्ट झाले आहे की सध्या जगाला निर्बंधाच्या छायेखाली राहणे आवश्यक आहे।
कारण कोरोना संसर्ग आणि त्याचे नवीन प्रकार जोखीम वाढवत आहेत. WHO हेल्थ इमर्जन्सी प्रोग्रामचे कार्यकारी संचालक डॉक्टर माईक रायन यांनी म्हटलं आहे की 2009च्या स्वाईन फ्लू साथीचा विषाणू अजूनही फिरत आहे. कोरोना व्हायरस नाहीसा होणार नाही. जेव्हा जगभरातील अधिकाधिक लोकांना लस मिळेल आणि प्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणावर विकसित होईल तेव्हा कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या आपोआप कमी होईल. यामुळे रुग्णालयात दाखल होण्याची पातळी कमी होईल. डॉक्टर माईक रायन यांनी म्हटलं की कोविड ही आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी आहे. 2012 मध्ये प्रकाशित झालेल्या वैज्ञानिकांच्या आंतरराष्ट्रीय गटाच्या अभ्यासानुसार 2009च्या स्वाईन फ्लूच्या साथीने अंदाजे 2,84,500 लोकांचा बळी घेतला होता. H1N1 ने नोव्हेंबर 2009 पर्यंत कमी होण्यास सुरुवात केली होती आणि WHO ने पुढील ऑगस्टच्या शेवटी त्याला साथीचा रोग घोषित केले होते. देशातील शिकवणी वर्ग आणि परीक्षा केंद्रांवरही कारवाई होण्याची शक्यता. सीबीआयच्या विश्वसनीय सूत्रांकडून माहिती. नीट परीक्षेत मूळ विद्यार्थ्यांच्या नावावर डमी उमेदवार उभे करणारे मोठे षडयंत्र उघडकीस आले असून यात नागपुरातील शिकवणी वर्गाचे नाव समोर आले आहे. RK एज्युकेशन ऑफ करिअर गायडन्स आणि करिअर पॉइंट या शिकवणी वर्गाचे संचालक परिमल कोतपल्लीवार आणि अंकित यांच्यासह 5 जणांना दिल्ली सीबीआयने अटक केली आहे. असा प्रकार देशभरातील शिकवणी वर्गाकडून होत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सीबीआय कडून गोपनीयता बाळगण्यात येत असून उपराजधानीतील या 2 शिकवणी वर्गासह देशभरातील इतर शिकवणी वर्ग आणि परीक्षा केंद्रांवरही कारवाई होण्याची शक्यता सीबीआयच्या विश्वसनीय सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. संबंधित शिकवणी वर्गातून सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दस्तावेज जप्त केले असून ते घेऊन काही अधिकारी बुधवारी दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सक्करदरा परिसरातील RK एज्युकेशन ऑफ करिअर गायडन्स आणि नंदनवन गणेशनगर परिसरातील करिअर पॉइंट या शिकवणी वर्गाच्या संचालकांनी 50 लाख रुपये घेतले. त्याकरिता वेगवेगळ्या रकमेचे भविष्यातील तारखेचे धनादेश घेण्यात आले आणि हमी म्हणून विद्यार्थ्यांचे 10वी आणि 12वीच्या गुणपत्रिकेसह महत्त्वाचे दस्तावेज त्यांनी आपल्याकडे ठेवून घेतले. विद्यार्थ्यांचे बनावट आधार कार्ड आणि इतर दस्तावेज तयार करून त्यांना नीटसाठी दिल्लीतील परीक्षा केंद्र मिळवून देण्यात आले. या परीक्षा केंद्रावर मूळ विद्यार्थ्यांऐवजी डमी उमेदवारांनी परीक्षा दिली. हा प्रकार सीबीआयच्या लक्षात आला. दिल्लीतील सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. या दोन्ही शिकवणी वर्गाचे संचालक परिमल आणि अंकित यांचाही समावेश आहे. ते सध्या सीबीआयच्या कोठडीत आहेत. या प्रकरणाचा तपास अतिशय गोपनीय पद्धतीने सुरू असून यात बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात सीबीआयचे जनसंपर्क अधिकारी CP जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की आरोपींना फायदा होऊ नये म्हणून गोपनीय पद्धतीने तपास सुरू आहे. तपास पूर्ण होताच योग्य ती माहिती प्रसार माध्यमांना देण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. केंद्राने केंद्राचे काम करावे असं म्हणत अजित पवारांनी केंद्रावर निशाणा साधला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी GST परिषदेच्या लखनौमधील बैठकीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. राज्याच्या कर लावण्याच्या अधिकारावर गदा येऊ नये अशी राज्य सरकारची भूमिका असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. केंद्राने केंद्राचे काम करावे पण राज्याचे जे अधिकार आहेत त्यावर गदा आणू नये. राज्याचे अधिकार तसेच राहावेत असं अजित पवारांनी म्हटलं. मुद्रांक शुल्क आणि GST मधून राज्याला कर मिळतो. जे काही ठरलंय त्याप्रमाणे चालू राहावे. कोरोनाच्या संदर्भात ज्या सवलती आधी दिल्या आहेत त्या द्याव्यात असंही अजित पवारांनी म्हटलं. पेट्रोल डिझेल संदर्भात काही भूमिका घेतली तर तेथे काही वेगळे मत येऊ शकते. राज्य सरकारचा कर कमी करण्याचा अधिकार आहे आणि त्यावर जर गदा येत असेल तर आम्ही भूमिका घेऊ असंही त्यांनी म्हटलं. राज्यात RTE प्रवेशाच्या यंदा 30,600 जागा अद्याप रिक्त. केवळ 66,084 जागांवरच प्रवेश. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या RTE प्रवेशाच्या यंदा 30,600 जागा रिक्त आहेत. राज्यात प्रवेशासाठी 96,684 जागा उपलब्ध असून त्यापैकी केवळ 66,084 जागांवरच प्रवेश झाले आहेत. RTEच्या प्रवेशाच्या सोडतीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेशही पूर्ण होत आले आहेत. मात्र तरीही 30,000पेक्षा अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. गेल्या वर्षी 2020 मध्ये RTEच्या 1,15,000 जागा होत्या. त्यात यंदा घट झाली आहे.
केवळ 96,664 जागाच प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. जागा उपलब्ध असताना आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी रांगेत असतानाही प्रवेश का होत नाही असा प्रश्न पालक विचारत आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावेत यासाठी आरटीई प्रवेशाची मुदत वाढवण्यात आली आहे. आणखी 20 ते 25 दिवस आरटीईचे प्रवेश होणार आहेत. मुंबई विभाग आरटीई प्रवेशाच्या एकूण 6,463 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी केवळ 3,107 जागांवरच प्रवेश झाले आहेत. 3,356 जागा अजूनही रिक्त आहेत. मरखेल येथील पाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आमरण उपोषण. मरखेल येथील पाणी पुरवठा योजनेत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी या मागणीसाठी मरखेल येथील ग्रामपंचायत सदस्य शिवप्रसाद बोडे पवार यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून गावकऱ्यांचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. मरखेल येथील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन शासनाने मरखेल येथील पाणी पुरवठा योजनेसाठी 3 कोटी रुपयांची मंजुरी दिली आणि हे काम बालाजी नाईक या गुत्तेदाराने सुरू केले. हे काम टेंडर प्रमाणे होत नसल्याची तक्रार गावकऱ्यांनी अनेकदा करूनही पाणी पुरवठा विभागाचे अभियंता हे या निकृष्ट कामाकडे दुर्लक्ष करीत होते. अधिकारी आणि गुत्तेदार यांच्या संगनमतातून होत असलेल्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करण्याचेच काम अधिकारी करीत होते. शेवटी ग्रामपंचायत सदस्य शिवप्रसाद बोडे पवार यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली. पण राजकीय दबावापोटी अधिकारी या आमरण उपोषणाकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे गावकऱ्यांनी मरखेल बंद ठेवला. उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी अधिकाऱ्यांनी भेट देऊन सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. पाणी पुरवठ्याच्या या कामाची त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी केल्यास यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड होईल अशी शक्यता गावकरी व्यक्त करीत आहेत. मरखेल प्रमाणेच देगलूर तालुक्यातील अनेक गावात पाणी पुरवठा योजनेत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या सर्व कामांची चौकशी केल्यास देगलूर तालुक्यात अधिकारी आणि गुत्तेदारांच्या संगनमतातून करोडोंच्या भ्रष्टाचारांची प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पाणी पुरवठा योजनेप्रमाणेच मरखेल येथील अनेक गुत्तेदारांनी रस्ता बांधकामातही अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले असून गेल्या 2 वर्षात झालेल्या सर्व सिमेंट रस्त्यांची चौकशी करून दोषी अधिकारी आणि गुत्तेदार यांच्यावर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे. लोकापेक्षा मरखेल प्रतिनिधी पांडुरंग गवाले. आजचे बातमीपत्र इथे संपले. दिवसभराच्या ताज्या बातम्यांसाठी www.lokapeksha.com या वेबसाईटवरती नक्की भेट द्या. पाहत रहा निर्भीड निपक्ष लोकापेक्षा न्यूज. धन्यवाद.